प्रेक्षकांनो, बयोमध्ये आपण बघतोय की दुष्यंत बयोला उत्तर न देता मुद्दाम आरवला उत्तर देतात आणि त्याला म्हणतात, काय आहे ना आरव, तुझे बाबा एका रेप्युटेड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे आणि प्रत्येक वेळेला नातलगांना डॉक्टर सगळं सांगतील असं नसतं. म्हणजे ट्रीटमेंट काय करायची काय नाही हे डॉक्टरांवर पण अवलंबून असतं ना. आणि ठीक आहे, ह्या सगळ्या विश्वासाच्या गोष्टी आहेत आणि जर तुला डॉक्टरांवर विश्वास नसेल या हॉस्पिटलमधल्या तर मी तुझ्या आईशी बोलतो. तर आता लगेच बयो म्हणते, सर मी तुम्हाला असं काही म्हटलेली नाही आहे, तुम्ही माझा गैरसमज नका करून घेऊ. पण दुष्यंत आरवशीच बोलतात, बयोशी न बोलता, आणि म्हणतात ठीक आहे, तुमचा नसेलच विश्वास तर मी बोलतो गौतमीशी. तसं लगेच आरव मग विषय बदलायचा आणि विषय थांबवायचा म्हणून म्हणतो, सर नका सांगू मम्माला, ठीक आहे तुमच्या पद्धतीने ट्रीटमेंट होऊ द्यात. आणि आता बयो आणि आरव गपचूप तिथून निघून गेलेत. पण आता शंकेला वाव मिळालाय दुष्यंतच्या अशा वागण्यामुळे. विशाल शुभमकरांच्या रूम समोरून जात असतो आणि आतमध्ये जाऊन शुभमकर काय करतायत ते तपासतोय. तो मे बी ना या विशालला शुभमकरांमध्ये जरा जास्तीच इंटरेस्ट आहे, रॅदर त्यांच्यावर कोणती ट्रीटमेंट चालू आहे हे पण तो म्हणजे या बाबतीत क्युरियोसिटी त्याला आहे असं दिसतंय. त्याने भिंतीवर बघितलंय, ते फोटो नाही आहेत. आणि मग शुभमकरांना म्हणतोय, माझ्या हाताला बघा, माझ्या बोटाला फॉलो करा. पण शुभमकर काही न बोलता फक्त बोट दाखवत आहे भिंतीकडे. विशाल त्यांना म्हणतोय, तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी. तेवढ्याच सविता तिथे येते आणि म्हणते, सर तुम्ही इथे कसे काय. आता विशाल म्हणतो, मी माझ्या व्हिजिटला आलो होतो, तुम्ही इथे नव्हतात. नाही म्हणजे नेमके इथे फोटो होते लावलेले, सकाळी मी बघितले होते, कुठे गेले ते. सविता विचार करते की काय सांगावं, पण ती लगेच म्हणते, सर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या वॉर्डमध्ये जायचं आहे का. मग आता विशाल पण विषय बदलतो आणि म्हणतो, नाही ठीक आहे, पेशंटकडे लक्ष द्या जरा, असं म्हणून तो निघून गेलाय. पण आता सविता विचार करते, येऊन जाऊन सगळेच त्या फोटोबद्दलच का विचारताय. सुमन कुठेतरी बाहेर निघालेली असते. बयो तिचा हात धरून किचनमध्ये नेते आणि म्हणते, थांब जरा आत्ते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू सकाळी मला जे काही सांगितलंस ना ते खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, तू अजून काही ऐकलंस का. सुमन म्हणते, नाही ग बाई, जेवढं मला जाता जाता कानावर पडलं ते मी तुला सांगितलं. बयो म्हणते, आत्ते तू खूप महत्त्वाची माहिती दिलीस मला. तुला माहिती आहे, मला फार काही कळलंय, म्हणजे फार काही समजलंय, काहीतरी गडबड आहे बघ, हे लक्षात आलंय. पण तुला मी सांगते, आता आपले बाबा लवकर बरे होतील बघ आणि लवकरच ते आपल्यासोबत असतील. तर आता इकडे ही गौतमी सुद्धा आरवला विचारपूस करते की तुम्ही दुष्यंतला काय बोललात, नेमकं काय झालं तिथे. आरव म्हणतो, अगं मम्मा आम्ही काहीच बोललो नाही त्यांना. बयो फक्त विचारत होती त्यांना की तुम्ही काय ट्रीटमेंट देताय, आमचे बाबा आहेत ते, नातलग म्हणून आमचा अधिकार आहे ना विचारायचा. गौतमी जरा वैतागलेली असते आरववर आणि नेमकी तिथे बयो पोहोचते. बयो आल्यावरती तिला बळजबरीचा रामराम करावाच लागतो गौतमीला. आलीस का, ये. काय ग, म्हणजे काय झालं हॉस्पिटलमध्ये, तू दुष्यंतला जे काही विचारत होतीस त्याने मला सांगितलंय. हे बघ काय आहे ना, ते हॉस्पिटल खूप रेप्युटेड आहे आणि जर त्याने सांगितलं आहे की आपल्या या इमोशनल गोष्टींमुळे जर शुभमकरच्या जीवाला धोका झाला तर हे असलं काही पुन्हा करू नका, मला त्याने सांगितलं आहे, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. म्हणजे बरंच काही बोलते ती, डॉक्टरांना प्रॅक्टिस असते, आपल्याला माहिती नसतं वगैरे वगैरे. तर आता बयो म्हणते, अरे दादा मला तुझा लॅपटॉप देशील का, मला जरा काही गोष्टी वाचायच्या आहेत त्यावर. आरव म्हणतो, अरेच्छा, पुस्तक वाचणारी बयो चक्क लॅपटॉप वाचणार आहे आज. बयो म्हणते, पुस्तक पण वाचणार आहे मी उद्या, पण थोडीशी माहिती हवी होती, मी तुझा लॅपटॉप वापरू का रे दादा. आरव म्हणतो, काही हरकत नाही आहे. पण आरव तिला सहज विचारतो, तुला कुठल्या गोष्टीवर डाऊट आहे का. पण बयोला असं वाटतं आरवला काही सांगू नये, म्हणून ती म्हणते, नाही रे दादा तसं काही नाही आहे, थोडी माहिती हवी होती. आता पुढे आपण बघतोय की ही इरा रिक्षात घरी येत असते आणि नेमकं विशालने पण त्याच रिक्षाला हात दिलेला असतो. इथे थोडासा वाद होतो रिक्षावाल्याशी त्यांचा. आता तो विशाल म्हणतो, दादा मी हात दाखवला होता. इरा म्हणते, मी बसली आहे ना रिक्षात. रिक्षावाला म्हणतो, साहेबांनीच हात दाखवला होता, पण तुम्ही बसल्या आहात, कुठे जायचं साहेब तुम्हाला. तेव्हा याला कुठेतरी जायचं असतं आणि तिलाही त्याच ठिकाणी जायचं असतं मागे पुढे. तर रिक्षावाला म्हणतो, तुम्हाला सोडतो साहेब. त्यावर विशाल म्हणतो, काही नको, या मॅडम बसल्यात ना, सोडा यांनाच. आणि मॅडम तुमची बहीण आणि तुमचा तो भाऊ आले होते माझ्याकडे तुमच्या वतीने माफी मागायला, पण काय आहे ना, आपण जर चूक केली असेल ना तर स्वतःहून माफी आपणच मागावी, जरा मनाचा मोठेपणा दाखवावा. असा टोमणा मारून तो निघून गेलाय. इराला जरा राग आलाय की ती बयो कशाला माफी मागायला गेली होती आणि खरंच गेली, बावळटच आहे, बघते आता तिच्याकडे. असो, पण आता इकडे या गौतमीला फोन केलाय दुष्यंतने आणि तो म्हणतोय, तू बरोबर बोलत होतीस, ही बयो ना आता डोईजड व्हायला लागली आहे मला. तर आता गौतमी म्हणते, तुला म्हणत होते मी तिला काढून टाक कॉलेजमधनं, पण तू माझं ऐकलं नाही ना, भोग तुझ्या कर्माची फळं. दुष्यंत म्हणतो, वेडी आहेस का, अगं ती मेरिटमध्ये आलेली मुलगी आहे, मी आन्सरेबल असतो वरती ट्रस्टीजला, मी काय सांगू की का काढलं तिला. तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, आपण शुभमकरच्या बाबतीत काहीही मूव्ह घ्यायला लागलो ना की ही सरस्वती बरोबर तिथे पोहोचते. गौतमी म्हणते,
तुला सांगितलं होतं मी लहानपणापासून ओळखते तिला, ती अगदी रक्त शोषेपर्यंत सोडत नाही एखाद्याला. म्हणजे तिला म्हणायचे बयो खूपच चिकट आहे. दुष्यंत म्हणत असतात मला वाटलं नव्हतं की मला कोणी भारी पडेल, पण ही सरस्वती मला भारी पडायला लागली आहे. असो आपण उद्या बोलूयात गौतमी. तर आता त्याने फोन ठेवला आहे. पण आता बयोला मात्र फुल डाऊट येतोय की काहीतरी गडबड आहे. म्हणजे दुष्यंत सर जे बोलले ते सगळं तिला आठवतंय आणि ती विचार करते आता की बाबा तिथे सेफ नाही आहेत. आता रात्रीचा हा विशाल शुभंकरांच्या खोलीत गेलाय. अगदी सस्पेन्स वाढेल असंच त्यांनी दाखवलंय. मला असं वाटलं या बाबतीत आज काही दाखवतील, पण काहीच नाही दाखवलंय प्रेक्षकांनो. तो फक्त शुभंकरांच्या रूममध्ये गेलाय आणि त्यांना तिथे बघतोय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. नाही म्हणजे सॉरी, एक सीन राहिला आहे. बयो आता अभिरामला फोन लावते आणि अभिरामला विचारते की अभिराम तू माझ्यावर अजून रागवला आहेस का? अभिराम म्हणतो नाही तसं काही नाही. बयो म्हणते तू काल असाच निघून आला, मी तुला पैसे दिले म्हणून चिडलायस का माझ्यावर? माझ्याबद्दल प्लीज गैरसमज नको रे करून घेऊस. आता ही अंकिता हिचं बोलणं ऐकत असते. आता तिकडनं अभिरामची आई आवाज देते. मग अभिराम म्हणतो हे बघ सरस्वती, मी नंतर बोलतो तुझ्याशी, माझी आई आवाज देते. बयो म्हणते ठीक आहे, मी पण कॉलेजला लवकर येते, आपण भेटून बोलूयात. आता ह्या बयोला बहुतेक तरी शुभंकरांबद्दल काहीतरी शेअर करायचं असतं अभिरामला, म्हणून तिने कॉल केलेला असतो. तर आता पुढे आपण पाहतोय की तिने फोटो घेतलाय तिच्या आईबाबांचा हातामध्ये आणि त्या फोटोला निहाळतीये आणि काहीतरी विचार करतीये. पुढे कॉलेजला जाताना तिला वासुदेव दिसलेत रस्त्यामध्ये आणि तिला एक पॉझिटिव्ह वाईब्स आलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि नेमकं वासुदेवांनी तिला आशीर्वाद दिलाय की सगळं काही कल्याण होईल बाळा, तुझ्या मनासारखं होईल. आणि बयोला आणखीन छान वाटायला लागले की आज काहीतरी चांगलं होईल. आणि इथे त्यांनी आता हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण अरेच्छा, असं काय झालं आहे? बयो कॉलेजला गेल्यावर शुभंकरांची रूम तिला उघडी दिसते आणि ती आज जाऊन बघते तर काय शुभंकर तिथे नाही आहेत. आता हा कोणता सस्पेन्स असेल? हे काम दुष्यंतचं असेल की विशालचं असेल हे कळायला मार्ग नाही आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? मला कमेंट करून कळवा हं. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या इन ॲडव्हान्स खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी हॅपी आणि सेफ दिवाळी साजरी करा. पण रिव्ह्यू ऐकता प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो. धन्यवाद.